एक गांव, त्या गांवा भितरी एकलो देवता भक्त केलो तसलो श्रीमंत व्यक्ती वास करता आशिल्लो. अद्भुत केले तसले संपत्त तेगे कण आशिल्ले. इतलेच न्ही, अनेक इतले जमीन, अनेक इतले व्यवसाय बीची त्यान डवर घेतिल्ले. दिवस गेले तशी ती तिगेले व्यवसाय वाडता गेले, जबाबदारी जास्ती येता गेले. जाल्यार तुगे कडेन काम करता लोकांक मात्र कमीपण पडपाक सुरवात जाली. एकलो कितली जबाबदारी घेवची शकतालो पाप. अशें म्हणून त्याने अनेक लोक कामां दवरून घेतले. जाल्यार कामां येता लोक थोडे दिवस उरता आशिल्ल्याची, सोडून वता आशिल्ल्याची. अशें म्हणून मस्त एक मानसीक हिंसे ते मनुष्य जाले. तेन्ना विचार केले, हे मनुष्य लोकांक दवरून घेवन कांय प्रयोजन पडना, आतां दुसरें कितें तरी विचार करता म्हणून. अशें म्हणून त्याने परमात्मा प्रार्थना केले, परमात्मा चिंतन केले, परमात्मा ध्यान केले. तेगे ध्यानाक परमात्मा प्रत्यक्ष आलो. विचारता आसा, भक्ता कित्याक तुवें म्हाका पिले? तेणे हांव सांगता, भगवंता हांव तुका कितें विचारूं? तूं विचारचे पयलीं उठून घेवन जालें म्हाका. आस्ते आसा, पास्ते आसा, चैड आसाची, बायल आसा, कार आसा, दरबार आसा. जाल्यार कितें कर हांव? मागीर कणें बरे व्यक्ती काम करता ना, अशें कोणा तरी दी तूं परमात्मा म्हाका काम करून दिवचेक. ओहो, तूं काम करपाचें एक मनुष्य पळय. मनुष्या फुडें सांगलें नाका मनुष्य, नाका भगवंता. मनुष्या पळोवन सहवास पुरज्यान गेला, ते कोणा प्रयोजन पडतालें न्ही, मनुष्य नाका. तेन्ना परमात्मान सांगलें, तूं गेल्या देवा हांवें दवरचें येवत हांवें काम करूं तरी. हे कारण मनुष्य तुका नाका, देवा हांवें दवरचें येवत ना. कडेन कितें कर केलें? हां, एक वाट आसा, हांव तुका पिशाची दिता. ते पिशाची तूं कितें सांगता तें काम करताले म्हणून सांगे न्हू. एक पिशाची सृश्टी केले परमात्माने. ते सृश्टी केले तसले पिशाची ते भक्त हाती दिले. दिवन सांगले, जोके जेचे कडेन उरी हे कितें पिशाचेच पळय, ह्याक तुवें निरंतर काम सांगता उरका. ह्याक एक दिवस बीची थोडे वेळ बी गॅप दिवचे ना, तुवें मध्ये रेस्ट दिवचे ना. रेस्ट दिले तुका जीवन पुरो वेस्ट करून घालून सोडचें. अशें म्हणगे न्हू, ह्याक रेस्ट दिनाक तूं निरंतर काम लायता वची, हें तुगे कडेन बरें करून उरता म्हूण सांगे न्हू. परमात्मा अंतर्धान जालो. त्याने हे भक्ताक खुशी खुशी, आनंद आनंद. आबा इतले दिवस कितें हांव राखता आशिल्लो तसली व्यक्ती म्हण गेली म्हाका म्हूण सांगे न्हू. संतोशाचेर ते पिशाचे तेणें प्रथमतः सांगले, वची मागीर थोड्या दिसान पयलीं उदक घालून यो म्हूण. हे गेले मना कितें तोटा उदक घालूंक गेले ते आतां सांजेकी रात्रीकी फाल्यां साकणें घेतले म्हणून. जाल्यार ह्यो ताका सांगूंक गे न्हू, हें तें काम करूंक येता आसा. 1-2 तासा भितर ते परतून प्रत्यक्ष जाले. सावकारा आनी मुखार काम कितें? त्यान सांगले, ओची त्या मनशाच्या वचून हे वस्तू दिन यो. ते गेल्ले आनी 1 तासान प्रत्यक्ष जाले. सावकारा मुखार काम कितें? काम दिनशी उरूं ना. परमात्मा सांगला, काम दिनशी उरलें तुका काडचें म्हणून, तुका तोंड करता म्हणून. अशें म्हणगे न्हू, कितें थोडं काम आशिल्लें पळया, ते पुरा दिता गेली हो सावकार तेका पाप. तें काम करी, हें काम करी, तशी करी, अशी करी, हे नमने करी, त्या नमने करी म्हूण सांगे न्हू. सांगता गेलो. 2-3 दीस जाले. मनुष्य न्ही तो पिशाची. मनुष्याला पण एक लिमिटेशन उरता का, इतलें काम करता, इतलें काम थकता म्हूण सांगे न्हू. ताका थकचे प्रश्नच ना. अशें म्हणगे न्हू, पटापटापट ते काम करता आशिल्ले आनी बेगीन दुसरें काम सांगता आशिल्ले. ह्याकात बोडा सुरू जावन गेले. पयलीं बोडा होऊन जावं कशिल्ले, कोणा काम करचें ना म्हण इतलेच बोडा होऊन आशिल्ले. आतां काम कितें दिवचें का म्हणजे बोडा होऊन ताका. जर काम दिनशी उरले रे अनर्थ करून सोडता म्हूण सांगे न्हू. मस्त पश्चाताप येले, हांव कितें करून सोडता. अशें म्हणगे न्हू, हे कितें तरी एक वाट सोदता म्हूण सांगिलो. तुगेली गुरू आशिल्ल्याची तुगेले गुरू कडेन गेलो. तुगेले गुरू कडेन वचूंक न्हू निवेदन केलो, भगवन
अशी म्हाका भगवंतान एक पिशाची दिन सोडला. हांवें ते विचारलं की कणे मागीर कामाक तरी त्याने म्हाका दिला. आतां ताका एक ना एक काम सांगता उरख एक क्षण बी ताका मदीं गॅप दिवचें ना, रेस्ट दिवचें ना. रेस्ट दिलें म्हणून तो आमकां त्रास करता. अशें न्हू मागीर उठ्ठू काम आतां मुख जाता आयले हांव मुखार कितें करूं म्हण. तेन्ना गुरू विचारप पळयची. अनेक क्षण तिणी चिंतन केलें. चिंतन करून ताका सांगलें कांय भिनाका, हांव फाल्यां तुगेल्या घरा येता, वेवस्था करून दिता तुका म्हण. हे भक्तांनी अंगीकार केले. दुसऱ्या दिवस सकाळीपणे गुरू आयलेची घराक. ते पिशाचिले नडते काम करचे असले वेग गुरून कळून घेतले. कळून घेतल्यानंतर ते पिशाचे एक कामाक भायर गेला. तेन्ना हे श्रीमंताक गुरू सांगता आसाची आता येवची तर पिशाचीक एक काम लाय, तू एक 100 फुटाचे व्हडले व्हड खांब तयार करूं सांगी म्हण लोखंडाचे. ते पिशाची गेला कामाक बिगी पटणे आयले. येवचे भितर एक गुरून सांगले श्रीमंताक सांगले ताका मारया एक 100 फुटाचे खांब करी, घट्ट मोठे खांब करी म्हूण सांगले. ते किती वेळ ते पिशाचीक गेल्लेची घट्ट मोठे खांब बेगी बेगी तयार करते सुरवात केले. त्याने हे गुरू रिकान पळयलो. आता पळय खांब तयार जाता ते मुखार मुखार कितें करता म्हणून त्याने सांगले. ताका सांगी हांवें सांगले तितले वेळ मागीर काम करता. हांवें खंयचें काम ना की मागेलें त्याने हे खांबा उंचेडचे खांब्यातून तोक देवचे, खांबे उंचेडचे खांब्यातून तोक देव, हें काम करचें. काम सांगेल तें आपूण काम सांगेल तें काम करचें. काम करून आयले तशें काम करता तुगेलें. खांबे उंचेडचे खांब्यातून तोक देवचे, चेडचे तोक देवचे, चेडचे तोक देवचे. ते पिशाचे आयले खांबे जाला म्हूण सांगले. तेणें सावकारान सांगले पळय हांव तूं काम करता असलें आपयता तितले पर्यंत तूं कितें करता उरी खांबे उंचेडता उरी देंवता उरी. काम जाले भितर बी तशीच मागीर खंयचें काम करून येता तूं तेन्ना बेन दुसरीचेंच काम ना म्हाका. तुवें खांबे उंचेडचेच देंवचे, खांबे उंचेडचे देंवचे, इतलें काम केलें पुरतूं हें म्हूण सांगलें. तेन्ना पिशाचे हां म्हणलो. खांबे उंचेडचे लागलो, देंवचे लागलो. मदीं मदीं केन्ना आवश्यकता आसा त्याक तेणें पिशाचे आपयचे. तेन्ना खांबो सोडून ते पिशाचे येता, तेका काम जायचे, ते काम करून येता आनी खांबे उंचेडचे खांब्यातून देंवचे, खांबे उंचेडचे खांब्यातून देंवचे. अशें हांवें न्हू हे मनुश्या जिवना भितर तसले पिशाच्या बाधा बी चुकले. हे जिवना भितर अनेक इतले बरें काम निर्माण जाता गेलेचे. आश्चर्य दिसता तुमकां. वच्चे वच्चे न्हू आमी पुरो हांगा मनुश्य बसल्याची स्वामीजी कितें पिशाची याद आयले म्हूण सहजान दिसतालें न्ही वटोवचे. तुमच्या भितर आज मस्त मनुश्य बसल्याचे पुरा म्हाका बी भंय दिसता. अशें एक पिशाची याद करून घेतली पण हे थोडे पण शक्ती वो म्हूण सांगले. खंडी जानोची हे काणे भितर अद्भुत तत्व आमगे प्राचीन लोकांनी दवरलें आसा. ते तत्व कसले कशी परमात्माने ते श्रीमंत एक पिशाची दिली की तशी ते परमात्माने आमकां पिशाच्या रूपाचें एक मन म्हणाल तसलें दिल्लें आसा. ते मन कितें आसा पळया पिशाची इतलेच वायट तसले वस्तू. ते मनाचे स्वभाव तुमकां गुर्तुरचे पुरो. मनाचेर तुमी एक विचार करचे वस्तू दिया. एक अर्ध तास एक तासा भितर ते वस्तूचे निर्णय मन करून सोडता. खंयचे वस्तू दिया तुमी, खंयचे विचार दिया ते मना उंच खंय तरी एक विचार दिवंक गेलो तुमी ते चिंतन करता उरल्यार मन तक्षण ताका वाट सोदता वता. तुमी एखाद तितलें बी काम करूं जावत ना. हांगा अमेरिका वचका मन वता थंय कोणाक चिंतन करता आनी परतून येता. पळया मनाक आनी पिशाची काही तितली एक शक्ती अद्भुत शक्ती. ते म्हळ्यार आमगे कितें मन आसा ते पिशाच तितले शक्तिशाली जावन आसा. ते मनाक खंयचें काम दिता ते काम ना तक्षण करता वता. खंयचे एक प्रॉब्लेम तर दिले ते प्रॉब्लेम तक्षण ते मन सुडीचे सुरवात करता. ताका थोडे अभ्यास येवका रूढ येवका मना जीवन घेवन मना कशी काम घेवका म्हणजे थोडे कल्पन तरी उरले मनुष्या जिवना भितर येवत असले अनेक संदर्भ अनेक कष्टातल्या मनुष्याने सहजान पार यावीत. अशें न्हू ते श्रीमंताकडे कशे पिशाचे आशिल्ले की तशी भगवंताने आमगे कडेन पिशाच्या स्वरुपाचें एक मन दिल्लें आसा. ते मनाक तुमी कितें तरी काम दिलें जालें ते काम करता उरता. जर ते मनाक तुमी खंयचें काम दिनाशी उरले ते मन वायट काम करूंक सुरवात करता. ते मन वायट विचार करपाक सुरवात करता.
केन्ना एक वेळी ते मन वायट विचार सुरवात केले तुमगे जिवना भितरी तुम्ही अवनाच्या ठिकाणी वच्चेक सुरवात येताची. कशी पिशाची जर काम सांगण्याशी उरलेली ते यजमानाका खात की यजमानाका नाश करकी तशी आमगे मना बिची एक सद्विचार एक बरे संकेत तरी मिळण्याशी उरलेली ते मन आमका खावचेक सुरवात करता. अशें न्हू ते मनाक आनी ते पिशाचीक एक सिमिलॅरिटी कल्ला आसा. दोन्ही एक म्हणजे भावनेचेर कल्ला आसा. अशें न्हू ते पिशाचीपणे कितें तरी दूर करीत ते भायर आसा. ते कितकं पूण आमकां दिसता जाल्यार आमकां मन दिसता कळटा आमकां कितें जाता असं म्हणू जाल्यार बंद करता आमकां कण जावत ना मन. म्हळ्यार मना तुमकां खंयचे बरे विचार दिया ते बरे विचार करता. बरे विचार खंय जाले तक्षण जर मुखार कसले विचार दिवनाशी उरलेली ते वायट विचार करचेक सुरवात करता. ते वायट विचार म्हणजे मनुष्याक नाशा दिकांनी कोण सोडता. ताकाची प्रोफेसर जी.के. शेट म्हणटा उरतलीची आयडल माइंड इज डेविल वर्कशॉप म्हणून सांगेन. कसले काम तरी मना दिनशी उरलेली ते मन डेविल वर्कशॉप येत खंय भूत जामगे न्हू मनुष्य कितकी कितली कोण सोडत खंय खंडीच्यान हाय. मना जर आमी बरें काम दिनशी उरलेली ते मन कितें करता नानाशे मनुष्याक विकृत जाता तसले विचार ठिकाण होऊन गे न्हू मनुष्याक संपूर्ण अधपतन करून सोडता. तेकाची आमगेली प्राचीन लोकांनी गुरु सदृश्य तसं आमगे म्हालगड लोकांनी आमचे उपदेश केल्लो आसा. ते कितें उपदेश केल्लो आसा तुगे जिवनात कितें काम आसा ते काम तूं मना कडेन करसून घे. तुगे जिवना भितर कितें काम आसाची ते सगळे काम तूं मना कडेन करसून घे. खंयचे काम नासतना तेचे काम लाई ते खंयचे काम परमात्मा स्मरण म्हणचे काम. ते कशें खांबेचेरचे खांबे देवचे काम ते पिशाचे लायलेले की तशीच आमगे मना एक काम लावूंक खंय परमात्मा स्मरण करचे परमात्मा चिंतन करचे. केन्ना मन खाली आसा फ्री आसा तेन्ना ते मनाक परमात्मा चिंतन परमात्मा स्मरण म्हणजे जर एक काम लायलें म्हण सांगलें रे तेन्ना ते मन वायट वाटे वतना. केन्ना मन वायट वाटे वतना की तर मनुष्या जिवना भितर सहजानुची उन्नती प्राप्त जाता वता. ते मनाचे सद्विनियोगाच्या संदर्भाच्या सद्विनियोग घेता कसले विनियोग नाशिल्ले त्या मरी भगवत स्मरण जानो मनुष्याला पुण्य संचय जाता वता. तन्मुखेन मनुष्य जीवना भितर एक आनंद शांती सच्चित स्वरूप एक प्राप्तीचेक अनुकूल जाता. अशानूच न्हय आमगे प्राचीन लोकांनी भगवंता स्मरण करचेक आमकां उपदेश केलेले. आचार्य शंकर अशानूच न्हय म्हणजे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते म्हणून हे मूढमती परमात्मा चिंतन करता उरी कित्याक म्हळ्यार जर तुवें मनाक खंयचे चिंतन दिनाशी उरलेली ते मन वाट ठिकाण उचून घे न्हू तुका अधपतन ठिकाण व्हरता. म्हणजे बदलाची मनुष्याक मन कर्तव्य ठिकाण आसतना काम ठिकाण आसतना दुकानां आसतना दुकानां काम करता तोटा आसतना तोटा ठिकाण काम करता घरा आसतना कोणाक बायलाक कळण्याचे एटाक वयता आसतना घरा ठिकाण काम करता. जर खाली बसतना ते मनान कितें काम करता परमात्मा चिंतन म्हणजे काम करता. केन्ना ते मन परमात्मा चिंतन म्हणजे काम करता वता तेन्ना मनुष्य जिवना भितर सहज तसले एक आत्मक्रांती निर्माण जाता वता. तन्मुखेन शांती प्राप्त जाता वता. अशानुची प्राचीन लोकांनी किती दैवी समर चिंतन आमकां दिलें आसा ते चिंतने फाटले न्ही अशी तसले व्हड तत्व म्हळ्यार ते पिशाचे तसले मन आमकां काडटा म्हणजे बदलाचे. जर ते एक सेकंड तरी खाली दिले ते नाशले वाईट विचार करत सुरुवात करता. कोणाला किटिंगल कोणाके बद्दल चिंतन करचे कोणाके बद्दल आम्ही प्रश्नोत्तर करून घेवचे किती किती काम करत ना मन. तुमकां पळयले दिसतले आमगे गुरु सांगता हिलेची मनुष्याने खाली वचे टायमार हे हाळे हातीक पट्टी पेन घेवन बस खंय ती मन कितें विचार येतात बरी तावच खंय एक अर्ध घंटे बरयले पुर खंय कडे ते वाचीक खंय पडतो न्हू कडे मनुष्य दिसता खंय हांव कितलो पिसो कसलो विचार केला हें म्हण खंडीच्यान हाय. जर मनुष्य खाली बसे संदर्भाक मना कितें येता त्या उठ विचार बरयता गेल्यार तेका डायरेक्ट खंय घालचें पडटा ते सांगतना ना हॉस्पिटलान ते होवन घालत येता इतलेची. आमगेले गुरु अद्भुत चिंतन करता आशिल्लेची अद्भुत एक सामर्थ्य तेंगेले तिने सांगता आशिल्लेची पिशेक आनी आमकां व्यत्यास मस्तो ना म्हणून सांगलें. पिश्यांनी आमकां व्यत्यास मस्तो ना खंय एक बरी तोंडाचे मात व्यत्यास खंय इतलेची.
तुम्ही आश्चर्य दिसतलं तुमकां हां कसले आमकडून पिशको सोडतास की तुमी गुरकी म्हणून तिने सोडना आमी आसता तशी त्या तिने सांगता आसा तितलेची तिने सांगता आशिल्ल्याची पिश्शेक आमकां व्यत्यास कितें ना म्हूण सांगले रे पिश्सो तिला मनाक कितें बडबड म्हणटा वत खंय तो पुराची पिशेल मना भितर कितें उरता पळया तो दवरून घेवत ना बडबड म्हणटा उरता केन्नाची तिगेले मना भितर तें बी दवरून घेवत ना तो जाल्यार आमी कितें करताची बुद्धीवंतीक न्ही आमगेले समाज आमकां बरें दिसता नांव येवका प्रतिश्ठ येवका एकदां आमकां हांसपाच्या लोकां मुखार भितर खंय लढले कांय तोंदो ना म्हण आमी भितर तिका मना भितर कितें उलयता उरताची ते आमी प्रकट करतना आमी भितर उलयता उरताची अशें आमी पिसोशी दिसना तो पिसोशी दिसता कित्याक तरी तोंडसो उलयता उरती ते व्यत्यास म्हळ्यार आमकां पिश्याक मत व्यत्यास ना तोंड भायर करचें काम आमी भितर घेवन करताचे अशें म्हणून आमी जर पिश्यांशी कशें उलय कितें करता आमी मनाक परमात्मा स्मरण म्हणजे काम दिवका म्हणजे आमकां गोड सांगता आशिल्ल्याचें खंडीच्यान हय तेचे सुलभ न्ही आमकां गुत आसा उलयचे सुलभ आमी उपदेश कर सुलभ तितलें सुलभ न्ही जाल्यार प्रयत्न केले रे असाध्य बी न्हय ते खंडीच्यान आमी एक स्थानाक एक विशेष तसले अस्तित्वाक आमी पावचेक शकताची अशानुची ते मनाक जाल तितले आमी भगवत स्मरण म्हणचे एक चिंतने दिता वचा आमकां मागीर कामां टायमार मन त्या कामार लागपाची नाका म्हणटना त्या कामार मन उरकाची तेन्ना मात जिवना भितर एक प्रापंचीक यशस आमी घेवचे शकताची जाल्यार ते जाले नंतर बाकी संदर्भाचेर मन खाली दिवचे ना आमी वाट करचे देवचे ना जर परमात्मा चिंतने स्मरणे नामसंकीर्तन दिलें म्हळ्यार त्या मनशाच्या जिवना भितर एक अद्भुत तसले एक क्रांती निर्माण जाता वता अशें सांगे न्हू तसले शक्ती सामर्थ्य ते भगवती ज्ञानेश्वरी आनी आमगेले आराध्य देवतांनी आमकां दिवका तन्मुखेन आमच्या जिवना भितर एक विशेष तसली भ्रांती आसा ते भ्रांती दूर करून घेवन परमात्माले अनन्य जाल तसले नाम संकीर्तनेचे एक शांती आम प्राप्त करण्याची जावो म्हणचे प्रार्थने श्रीदेवीले चरणारविंदाक अर्पण करता आसा आज अनंत चतुर्दशी व्रत तन्निमित्त श्रीमठा भितर अनंत चतुर्दशीचे विशेष तसले पूजा अनंत व्रत जाल्लो आसा थोड्याची अलंकाराचे एक विधान बेची कल्ला आसा आमी प्रथम चातुर्मास्य आमगेले गुरु बरे मठाक कळटा बरे त्याने एक अनावश्यक एक पद्दत लागीं सोडले निरुपाजां कडेन आमगेले वेदमूर्ती आमचे प्रमाण ते मुखार चलयता आयलेचे अजे पर्यंत तिणीच मस्त ताका विशेष तिंगेले विशेष निमित्त चलयता आसा तिने जाल्यार मुखार मठान ते आमी ते कंटिन्यू करचे जबाबदारी आमगे काण आसा अशें हे चातुर्मास संदर्भाचेर आज विशेष अनंतनोपीचे एक अलंकार पडीचे आमकां एक सवलत सौभाग्य आमकां मेळ्ळें आसा ते अनंत अनुग्रह बेची आमगेले उंच अनंत्या उरो म्हणचे प्रार्थने चरणा श्री चरणार करता आसा तन्मुखेन आज थोडेच निवेदन प्रतिश्ठ करता आसा फाल्यां कार्यक्रमा बद्दल चातुर्मास सुरवात दिवंक आज 59 दिवस आमगेले कथोपदेश बीच 59 मुक्सदेचे हाजी फाल्याक 60वा दिवस 2 महिन्याचे कार्यक्रम फाल्याक मुक्ता जाता आसा अशें न्हू प्रति वर्षा प्रमाण फाल्याक सिमोल्लंघन अर्थात चातुर्मास्या भितर आमी कितें एक कणे उरचे एक संकल्प उरता ते संकल्प पूर्ण करचे अर्थात दुसरें कण उरचें गे न्हू ते संकल्प जाल्ले म्हणजे भाव संकल्प पूर्ण जाल्ले म्हणजे भाव व्यक्त करचे तरी सिमोल्लंघन कार्यक्रम कितें उरता सकाळीक ते फाल्यां सकाळीं सामान्य 9:30 नंतर जातले फाल्यां सिमोल्लंघन कार्यक्रम आमगेले हळदीपूरचे केशव देवस्थाना भितर आमगे समाज देवस्थाना भितर दवरलो आसा अशें आमगे न्हू आसक्त लोकांनी थंय येवका थोडे गाडी वेवस्थीत केला म्हणजे एक सूचना आयला आमकां अशें तेजी वेवस्था घेवका तुमकां गाडी जर तुमी थंय येवंक न्हू ते सिमोल्लंघन कार्यक्रमा भितर गुरुपूजे भगवद्गीते कथा आयकत एक सहकार दिवंक कोण पेश करता आसा त्या नंतर 11:30 भितर परतून मठा येतले आमी त्या नंतर देवील पूजा श्रीदेवील पूजा येतले त्यानंतर सभा कार्यक्रम आसा फाल्याक एक 1-1.5 तासाचे सभा कार्यक्रम जातले त्या नंतर जेवणाचे कार्यक्रम कोण कोणा मंत्राक्षरी घेवचे आसा भायर कोण आयलेले का थिंग परतून मठाक येवन आमी सांजेक 3:30-4 नंतर परत मंत्राक्षरी दितलेची नंतर सांजेक एक भजना कार्यक्रम दवरला भटकळचे संगीत सुंदर जात असले भजना कार्यक्रम कल्याण भितर विशेष तसले देवी संगीत कार्यक्रम दवरलो आसा ते कार्यक्रम बी अद्भुत्यान जावचे आसा त्याक बीची ओट लोकांनी उरका म्हणचे निवेदन करता आसाची सहजानुची लोकांना मना भितर एक कल्पना उरता चातुर्मास्य एंडिंगा भितर सहजांगिनोची विजयोत्सव करचे म्हणजे एक सहज तसले भावने चूक न्ही ते उठूकणे
करता येयल्याचे मठा भितर बी 3-4 जालता ना तेच विजयोत्सव कार्यक्रम जाल्ला सांगा 2020 बी हांगा जाल्ले चातुर्मास्य 2003 बी हांगा जाल्ले चातुर्मास्य त्यानंतर 2009 हांगा चातुर्मास्य जाले अशे 3 चातुर्मास्य संदर्भाचे रे हांगा सिमोलंगन बी कार्यक्रम जाले विजयोत्सव कार्यक्रम बी जाल्लो आसा अशांगे न्हू विजयोत्सव कितें आसा आनी परतून मठाक करचे आवश्यकत ना म्हणजे आमी मना भितर कळून घेतले ते देविले सूचना अशी दिसता आसा कितें म्हण सांगले रे हे कितें विजयोत्सव मठांनी करचे कार्यक्रम जाले करता हेका एक विजयोत्सव आवश्यकत ना आतां विजय कोण करता कोणाकडे करू जाय नाशिल्ली की कितें तरी हे कार्यक्रम केल्ले रे तेंचे एक म्हणून विजय ते हा आमी साधन केल्ले म्हणून तिने विजयोत्सव करीत जावं केले जाल्यार मठाक जे चतुर्मास जाल्लो आसता रे ताका विजयोत्सव कितें ताका दुःख करका विचार बस मुगसून गेलो म्हूण मठाक कोण तरी वस्तुतः विचार करूं गेले विजयोत्सव करचे आवश्यकता नाशी दिसता आमकां अशें न्हू विजयोत्सव कार्यक्रम फाल्ले विशयाचेर आमी आडून घेतलो ना लोकांनी अन्यता भावना करचे ना लोक मसनून उलयता आसाचे प्रश्न ते लोकांक उलयलो आमी घेवन बसोवं जावत ना अशें न्हू विजयोत्सव कार्यक्रम टोटली फाल्यां बंद जाल्लो आसा सांजेक संगीत कार्यक्रम आसा संगीत कार्यक्रम जाल्लो नंतर आमगे 7 घंटे पूजा सुरवात जातले केन्नाची सामान्य 8 घंटे आमगे पूजा सुरवात जाता उरता फाल्यां दिवसा रात्रीक जाल्यार फाल्यां पुजे मात्र 7 घंटेक आमी सुरवात करता हांगा फाल्यां टोटली कार्यक्रम 8:30 भितर मुक्षिका म्हणजे एक संकल्प कितें म्हळ्यार दूर वचल लोकांक भायर गांव वचल लोकांक अनुकूल जावपाच्या दृश्टीकोनाचेर फाल्यां 7 घंटेक आमगे हांगचे देवता पूजा जाता ते देवता पूजा नंतर कथोपदेशा नंतर देवीक मंगळ आरती नंतर तीर्थप्रसाद महाप्रसाद अशी व्यवस्थे दवरलो आसा जाका आत्मीय जाल्ले तसले तुम सगळे लोकांनी ते कार्यक्रमाक यथावत जाल्ले तसले सहकार दिवका प्रेमान त्या कार्यक्रमा भितर भाग घेवका म्हणजे अपेश करताची आज चातुर्मास सोमवारा भितर अंतिम सोमवार 9वा सोमवार विशेष जाल्ले तसले आमगेले आराध्य देवते जाल्ले तसले गौरी शंकराक आज अभिषेक क्षीराभिषेक जाल्लो आसा तेजे तीर्थ आतां आमी दितलेची ಒಟ್ಟು लोक पुन्हा सांगता उरताची तीर्थ कोण येत ताका पिवचे ना म्हणचे बदल कितें म्हळ्यार येद्दा पिले ते गौरव म्हणजे जाता आनी तुमी येद्दा पिल्ले निमित्त फाटल्यान आशिल्ले लोकांक मुखार येवचें जावत ना तितून टायम वेस्ट येता थंय अशें न्हू तीर्थ घेन एक 4 पावले मुखार 4 पावले म्हळ्यार 4 स्टेप मुखार वचूंक न्हू तीर्थ पिंग प्रसाद घेंग न्हू जेवण करूंक बाकी सगळे कार्यक्रमाक सहकार दिवका म्हणचे निवेदन करता देवीला आशीर्वाद आमगे तुमगे सगळे लोक उंचेरो म्हणचे प्रार्थना करता हे संदर्भाचे आमगेले हे कथोपदेशाक विराम घालता आसा इति श्रीमदानुस्मृतयः लोका समस्ता सुखिनो भवन्तु हरि ओम।